शासनाच्या वेतन कपातीची नोटीस शिक्षकांनी धुडकावलेली आहे। शिक्षकांचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा धडकल्याचं पाहायला मिळालं। शाळा बंद करून शिक्षक आंदोलनात सहभागी झाले। टीईटीच्या लादल्या गेलेल्या जाचक अटी रद्द कराव्या तसेच जुनी पेन्शन सुरू करावी या मागणीसाठी आज शिक्षकांनी एक दिवसीय संप पुकारण्यात आलाय। शाळा बंद ठेवून आंदोलन शिक्षकांनी सुरू केलंय। शासनाच्या निषेधार्थ आणि मागण्या मान्य करण्यासाठी शिक्षकांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। एक दिवसाचे वेतन कपात करण्यात येणार असल्याची नोटीस जिल्हा प्रशासनाने शिक्षक संघटनेला पाठवली होती। टीईटीच्या जाचक अटी आणि विविध मागण्यांसंदर्भात आज प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षकांनी एक दिवसाचा संप पुकारत शाळा बंद आंदोलन जे आहे तर ते सुरू केलेलं आहे। आपण जर बघितलं तर नगर तालुक्यातील बुरुडगाव या ठिकाणी जिल्हा परिषदच्या ज्या प्राथमिक शाळा आहे आज ते शाळा बंद करून शिक्षकांनी एक दिवसाचं आंदोलन जे आहे तर ते पुकारलेलं आहे। कुठेतरी टीईटीच्या जाचक अटीमुळे शिक्षकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे। त्याचप्रमाणे टीईटीच्या जाचक अटीसह अन्य जे इतर मागण्या आहेत त्या मागण्या सरकारने मान्य कराव्या या संदर्भात शिक्षकांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे। आपल्यासोबत शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आणि काही शिक्षक आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आज नेमकं आंदोलन पुकारलेलं आहे, शाळा बंद आंदोलन आहे, कशी या आंदोलनाची दिशा राहणार आहे? या आंदोलनाची दिशा म्हणजे राज्यातील सर्व संघटना, मग त्याच्यामध्ये प्राथमिक असोत, माध्यमिक असोत किंवा शिक्षकेतर कर्मचारी असोत, यांनी या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे। राज्यभरातील जवळजवळ 100% शाळा आज बंद आहेत। याचं एकमेव कारण म्हणजे जे सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि माननीय शिक्षण मंत्री यांच्याकडे 2-3 महिन्यापासून संघटना विनंती करत आहेत की आपण ज्याप्रमाणे इतर राज्यांनी, उत्तर प्रदेश असेल किंवा इतर राज्यांनी याच्या संदर्भामध्ये जी पुनर्विचार याचिका दाखल केलेल्या आहेत तशी आपल्या राज्याची देखील पुनर्विचार याचिका याच्यापूर्वी दाखल व्हायला हवी होती, परंतु त्याला कुठेही आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही। म्हणून आम्हाला हे आंदोलन खऱ्या अर्थानं इच्छा नसताना, कारण आम्हाला माहिती आहे की विद्यार्थ्यांचं हित आम्ही या ठिकाणी एक दिवसाचं त्यांचं ज्ञानदानाचं पवित्र कार्य बंद पाडणार आहे, परंतु शेवटी आमच्या समस्या आणि प्रश्नांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। म्हणून नाईलाजानं संघटनांना हा निर्णय घ्यावा लागलेला आहे। प्रतिनिधी उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर।